कसं वाटतं मित्रांनो आपलं टक्कल आता गॅस सांभाळून भावांनो, कारण की याच्यावरच ब्लॉगिंग करणार मी आता टाकल्यावरती. मी आज आलो तो पंचवटी कस्टमरला इथं ड्रॉप केलं, म्हटलं तुम्ही दर्शन घेऊन टाका, पण इथं मासेमारी एकदम मस्त चालू होती मित्रांनो. पण अचानक मला आठवलं आपली गाडी खूप घाण झालेली, वॉश करायची म्हटलं. पण इथे एक बाबा भेटले मला. बाबा म्हणे मी गाडी धुवून देऊ का? म्हटलं द्या ना बाबा धुवून, काय विषय नाही ना. म्हणे 70 रुपये लागतील. म्हटलं टेन्शन घेऊ नका बाबा, फक्त गाडी चकाचक धुवा, बाकीचं काही असो. गंगेवरती नाही, बाबा नेहमी हेच काम करत असतात बरं का, गाडी धुतात एकदम टाकाटक मध्ये. बाबा आहे ना एकदम खतरनाक भिडले गाडीवरती, बघू शकता मित्रांनो. पूर्ण अगोदर माती किती साफ केली एकदम प्रॉपर. माझ्या टाकलेलं नाही मित्रांनो, चटके बसू राहिले कारण की ऊन थोडं वाढलं असल्यामुळे मित्रांनो. आणि असं वाटतं या पाण्यामध्ये टाकलं भिजव म्हणजे कसं गार वाटेल मित्रांनो. बघू शकता या दोन मुली ना मस्त पोहू राहिले, पुरी एन्जॉय करू. गोदावरीचं पाणी सध्या नाही चांगलं स्वच्छ दिसतंय मित्रांनो, बघू शकता तुम्ही एकदम मस्त टाकाटक मध्ये पाणी दिसतं. तसं नाही घातक पण आहे, ज्याला पावता येतं त्यांनीच मध्ये जायला पाहिजे. बाबांनी पूर्ण गाडी साफ केल्याच्या नंतर मस्त बघू शकता शॅम्पूच्या पुड्या वगैरे आणल्या होत्या. म्हटलं क्या बात आहे यार, बाबाची गाडी धुवायची क्वालिटी खरंच खूप वेगळी मित्रांनो. बाबा म्हणे तुमची सर्व्हिस स्टेशन पेक्षा बी गाडी एकदम चकाचक करून देतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बघू शकता बाबा असे भिडून गेले ना भाई गाडीवरती, पूर्ण शॅम्पू लावता बरं का गाडीला एकदम टकाटक मध्ये. मला वाटतं नुसतं बादलीने धुवून देतील म्हटलं चालू चालू मध्ये. बाबा म्हणे इतक्या वर्षापासून गाडी धुवू राहिलो माहिती का तुला म्हणे. म्हटलं मला माहिती नाही, मी तर पहिल्यांदा धुवू राहिलो म्हटलं तुमच्याकडनं बाबा. म्हणे आज धुतली ना तुम्ही मी माझ्याकडे देशील म्हणे, टेन्शन घेऊ नको. बाबांनी पूर्ण गाडीला एकदम मस्त शॅम्पू 2-3 पुड्या लावल्या मित्रांनो बरं का, अजिबात चिंगूसपणा केला नाही बाबांनी. या गोष्टी मला खरंच बाबाच्या आवडल्या मित्रांनो. बाबाचा हा बिझनेस आहे ना खूप दिवसापासून आहे मित्रांनो. बाबा काय करता मस्त घरून एक बादलीन कपडा घेऊन येतात आणि शॅम्पूच्या पुढे घेऊन येतात. आणि गंगेवर ज्याची कोणाची घाण गाडी दिसली त्यांना विचारता गाडी धुऊ का? मग काय समोरचा बोलला हा तर म्हणता 60-70 रुपये द्या तुमची गाडी एकदम टाकाटक धुवून देतो. सर्व्हिस स्टेशनला तर 300-400 रुपये घेता मित्रांनो गाडी धुवायची, ते पण एवढी भारी धुत नाही. इथं बघू शकता बाबांची धुवायची क्वालिटी म्हणजे एकदम खतरनाक. मला वाटलं बाबा 70 रुपयात फक्त वरच्या वर धुवून देतात, पण मित्रांनो आतमधून पण बाबांनी इतकी चकाचक गाडी करून दिली ना की बघू शकता तुम्ही मित्रांनो. पूर्ण मॅटिन गिटीन धुवून एकदम साफसफाई करून परत गाडी टाकली. मित्रांनो तुम्ही जर या बाबाकडनं एकदा गाडी धुतली, तुम्ही नेहमी गंगेवर आल्याच्या नंतर या बाबांकडेच गाडी धुवाल मित्रांनो. क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो, स्वच्छता बघा. बाबा म्हणे 70 झाले, बाबाला म्हटलं 100 घ्या. बाबा गेले सुट्टी आणायला. खुश आहे ना बाबा? काय विषय नाही काय बिंदास नाना. तुझ्या शब्दा पुढे नाही आहे भाऊ, कवा बी घेऊन यायची गाडी धुवायला. बस 5 का 10 शॅम्पू लावून धुवू एकदम. वरती 5 टायरला 4 टायरला 1 5 शॅम्पू. माझं नाव आहे दिलीप तुकाराम खरात, मोठा मातंगवाडा, लक्ष्मीचा, जवाहरलाल नगर, घरपट्टी 2 रुपये. 11 नातं आहे नाना मला, 11 नातं आहे. मुलीचे मुलाचे, मोठा मातंगवाडा, अण्णा भाऊ साठे, जय लहूजी. बाबांना बघून मला खरंच खूप आनंद झाला मित्रांनो. आणि तुम्ही गंगेवर आल्याच्या नंतर बाबांकडनं गाडी नक्की धुवा. व्हिडिओ आवडत लाईक करा, फॉलो करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा.